मित्रांनो, आपण या आधीच्या लेक्चरमध्ये भारतीय संविधानाचा भाग 2 अर्थातच सिटिझनशिप म्हणजेच नागरिकत्व हे आपण पाहिलं आणि या भागाशी रिलेटेड असलेला संबंधित असलेला महत्त्वाचा ॲक्ट म्हणजेच सिटिझनशिप ॲक्ट 1955 आणि त्यामधील काही जे महत्त्वाचे सेक्शन आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। हे सेक्शन आपल्याला भारतीय नागरिकत्व कसं मिळवायचं आणि ते कसं हिरावलं जाऊ शकते म्हणजेच ॲक्वायरिंग सिटिझनशिप अँड टर्मिनेशन ऑफ सिटिझनशिप याबद्दल सांगतं। म्हणून सुद्धा हे अतिशय महत्त्वाचा असा ॲक्ट आहे। या ॲक्टनुसार नागरिकत्व मिळवण्याचे 5 वेगवेगळे प्रकार आहेत आणि टर्मिनेशन ऑफ सिटिझनशिप म्हणजेच नागरिकत्व कसं जाईल, नागरिकत्व कशा प्रकारे काढून घेण्यात येईल याचे सुद्धा 3 प्रकार त्याच्यामध्ये दिलेले आहेत। तर या ॲक्टमध्ये जे ॲक्विजिशन ऑफ सिटिझनशिप आहे म्हणजे नागरिकत्व घेण्याचं जो प्रकार आहे त्याच्यामध्ये बाय बर्थ म्हणजेच जन्माने नागरिक असणे हा एक प्रकार आहे। सिटिझनशिप ॲक्ट 1955 याचं सेक्शन 3 मध्ये सांगितलेलं आहे की जो व्यक्ती भारताचा नागरिक आहे, ज्याचा जन्म भारतामध्ये झालेला आहे, तो भारताचा नागरिक आहे। आपण संविधानाच्या भाग 2 मध्ये पाहिलं आर्टिकल 5 टू आर्टिकल 10 मध्ये की 26 जानेवारी 1950 म्हणजेच द डेट ऑफ कमेन्समेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन या दिवसापर्यंत कोण भारताचे नागरिक असतील हे त्या आर्टिकलमध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे। आणि त्याच्यानंतर म्हणजे जो फ्युचर टाईम असेल, जो भविष्यातला काळ असेल, त्याच्यामध्ये नागरिकत्व ठरवण्याचं जे काम आहे ते संसदेने करायचं आहे आणि संसद कायदा पास करून नागरिकत्वासंबंधीच्या तशा प्रोव्हिजन्स त्याच्यामध्ये मांडू शकतं। तर हे आपल्याला आर्टिकल 11 मध्ये दिसून येतं। म्हणजेच 26 जानेवारी 1950 आधी जे भारतात जन्मलेले आहेत म्हणजेच अनडिवायडेड इंडिया which is defined in the Government of India Act 1935, that is अनडिवायडेड इंडिया म्हणजे फाळणी आधीचा जो भारत आहे, तर त्या भारतामध्ये त्या व्यक्तीचा जन्म असावा। तो व्यक्ती भारताचा नागरिक आहेच, परंतु 26 जानेवारी 1950 नंतर आणि 1 जुलै 1987 आधी, 26 जानेवारी 1950च्या नंतर आणि 1 जुलै 1987 आधी जे भारतात जन्मले असतील ते भारताचे नागरिक असतील। हे एक महत्त्वाची तरतूद या ठिकाणी सेक्शन 3 मध्ये आपल्याला दिसून येते। त्याचप्रमाणे 1 जुलै 1987 नंतर ते 2003 यामध्ये जे भारतात जन्मलेले आहेत त्यांच्या पॅरेंट्सपैकी कुणीतरी म्हणजे त्यांच्या आईवडिलांपैकी कुणीतरी हा भारतीय नागरिक असावा। आणि 2003चा जो अमेंडमेंट ॲक्ट पास करण्यात आला त्याच्यामध्ये आणखी पुढे अशी तरतूद आहे की ज्यांचा जन्म 3 डिसेंबर 2004 नंतर झालेला आहे त्यांचे दोन्ही पॅरेंट्स हे भारतीय असावे किंवा एक पॅरेंट्स हा भारतीय आहे आणि जो दुसरा हा इल्लीगल मायग्रेंट नसावा। म्हणजे एक भारतीय आहे आणि एक भारतीय नसला तरी चालेल, परंतु तो जो दुसरा व्यक्ती आहे तो इल्लीगल मायग्रेंट नसावा अशी या ठिकाणी तरतूद दिलेली आहे। इल्लीगल मायग्रेंट या संदर्भात सिटिझनशिप ॲक्ट 1955 याच्यामध्येच सेक्शन 2 सब क्लॉज 1 यामध्ये त्याची डेफिनेशन दिलेली आहे आणि त्यानुसार जर एखादा व्यक्ती इनव्हॅलिड पासपोर्टच्या माध्यमातून किंवा जे काही इनव्हॅलिड ट्रॅव्हल डॉक्युमेंट्स आहेत त्या माध्यमातून किंवा ऑथॉरिटी नसताना किंवा चुकीची ऑथॉरिटी घेऊन तो भारतामध्ये आलेला आहे आणि भारतामध्ये तो राहत आहे, हा व्यक्ती इल्लीगल मायग्रंट म्हणून त्याला संबोधण्यात येईल। आणि त्यासोबत एखाद्याकडे जर व्हॅलिड पासपोर्ट आहे किंवा व्हॅलिड ट्रॅव्हल डॉक्युमेंट्स आहेत आणि तो काही ऑथॉरिटीने भारतामध्ये आलेला आहे, परंतु त्याला जेवढा वेळ भारतामध्ये वास्तव्य करण्याची परवानगी दिलेली आहे त्या सीमित वेळेच्या नंतरही तो भारतामध्येच थांबलेला आहे, म्हणजे त्यांनी त्याचा जो टाईम पिरियड आहे तो त्यांनी एक्सीड केलेला आहे, तर अशा वेळेस त्यालासुद्धा इलिगल मायग्रंट म्हणून घोषित केले जाऊ शकते। हा सुद्धा इलिगल मायग्रंट आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। भारतीय नागरिकत्व मिळवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजेच सिटिझनशिप बाय डिसेंट, म्हणजे जे रक्ताची नाती आहेत त्या रक्ताच्या नात्यानं आपण भारतीय नागरिक आहोत हे एक तत्त्व याच्यामध्ये जे सिटिझनशिप ॲक्ट 1955च्या सेक्शन 4 मध्ये सांगितलेलं आहे। म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जन्म हा भारताबाहेर झालेला असेल
he is born outside India after 26 January 1950 but before 10 December 1992, then his father must be the citizen of India at the time of his birth. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जन्म भारताबाहेर झालेला आहे, परंतु 26 जानेवारी 1950च्या नंतर त्याचा जन्म झाला आणि 10 डिसेंबर 1992च्या आधी झालेला आहे, तर अशा वेळेस जन्माच्या वेळेस त्याचे जे वडील आहेत ते भारतीय नागरिक असायला पाहिजे. आणि मित्रांनो, या ठिकाणी आपण वडिलांचा उल्लेख केला म्हणून या ठिकाणी जेंडर इक्वालिटीची एक संकल्पना पुढे आली आणि म्हणून या ठिकाणी थोडे अमेंडमेंट करावे लागले आणि म्हणून या ॲक्टमध्ये एक 93चं अमेंडमेंट आपल्याला दिसून येतं. आणि पुढे 10 डिसेंबर 1992 याच्यानंतर जर एखाद्या व्यक्तीचा जन्म झालेला असेल तर त्याचे आयदर पॅरेंट्स मस्ट बी सिटिझन ऑफ इंडिया, म्हणजेच आई किंवा वडील हे दोन्ही या दोनपैकी जर कोणी भारतीय नागरिक असेल तर त्या व्यक्तीचा भारतीय नागरिक म्हणून त्याला आपल्याला संबोधता येईल किंवा तो भारतीय नागरिक असेल असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आणि त्याचप्रमाणे एक आणखी 2003मध्ये या ॲक्टमध्ये अमेंडमेंट करण्यात आली आणि 3 डिसेंबर 2004 नंतर जर एखाद्या व्यक्तीचा भारताबाहेर जन्म झालेला असेल तर त्याला भारतीय नागरिक होण्यासाठी त्याला एक कंपल्सरी रजिस्ट्रेशन असेल, जे त्यांनी म्हणजे इंडियन कॉन्सुलेटमध्ये त्यांनी ते 1 वर्षाच्या आत तसं त्याने रजिस्ट्रेशन करावं आणि नंतर त्याला भारतीय नागरिक म्हणून त्याला घोषित केल्या जाईल, असं एक प्रोव्हिजन आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आणि हे जे रजिस्ट्रेशनची जी प्रोसेस आहे यालाच आपण सिटिझनशिप अक्वायरिंग बाय द प्रोसेस ऑफ रजिस्ट्रेशन, जे सेक्शन 5 ऑफ द ॲक्ट ऑफ 1955 यामध्ये जे दिलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. म्हणजे जो तिसरा प्रकार आहे सिटिझनशिप घेण्याचा, अक्वायरिंग सिटिझनशिप बाय द प्रोसेस ऑफ रजिस्ट्रेशन. त्याच्यानंतर पुढचा प्रकार म्हणजेच बाय नॅचरलायझेशन, सिटिझनशिप अक्वायरिंग बाय नॅचरलायझेशन. हे आपल्याला 1955च्या ॲक्टच्या सेक्शन 6 मध्ये आपल्याला दिसून येईल. ॲक्विजिशन ऑफ सिटिझनशिप बाय दी प्रोसेस ऑफ नॅचरलायझेशन. तर याच्यामध्ये जे महत्त्वाचे प्रावधान दिलेले आहेत याच्यामध्ये सर्वात आधी असं सांगितलेलं आहे, द पर्सन मस्ट नॉट बी अन इलिगल मायग्रंट. म्हणजे नॅचरलायझेशन पद्धतीने एखाद्याला जर आपल्याला नागरिकत्व द्यायचं असेल तर तो व्यक्ती हा इलिगल मायग्रंट नसायला पाहिजे. म्हणजे तो व्यक्ती बेकायदेशीर स्थलांतरित नसावा. म्हणजेच आज आपण पाहतो की भारतामध्ये बऱ्याचशा देशामधून लोक इलिगली मायग्रेशन करतात. याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की पाकिस्तानामधून काही लोक भारतामध्ये आलेले आहेत, बांगलादेशमधून अनेक हिंदू अनेक मुस्लिम लोक भारतामध्ये आलेले आहेत. त्याचप्रकारे म्यानमारमधून रोहिंग्या मुस्लिम हे 2017 नंतर भारतामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आले. नेपाळमधून सुद्धा बरेचसे लोक भारतामध्ये येऊन राहतात, काम करतात. तर हे जे आहेत म्हणजे जे लोक बेकायदेशीररित्या भारतामध्ये येऊन राहतात त्यांना आपण या ठिकाणी इल्लिगल मायग्रंट म्हणून संबोधतो. तर सेक्शन 6 मध्ये जे नॅचरलायझेशनची प्रोसेस सांगितलेली आहे त्याच्यामध्ये ते सांगितलेलं आहे, ही मस्ट नॉट बी अन इलिगल मायग्रंट, म्हणजे तो व्यक्ती हा इलिगल मायग्रंट नसावा. तसंच एखादा देश जो भारतीय नागरिकाला त्या देशाचं नागरिकत्व देत नाही अशा देशाचे नागरिकसुद्धा भारतात नागरिकत्व घेण्यासाठी ते पात्र नाहीत. त्याचप्रकारे ज्या व्यक्तींनी दुसऱ्या देशाची नागरिकत्व स्वीकारलेले आहे त्या लोकांनासुद्धा नॅचरलायझेशनद्वारे आपल्याला नागरिकत्व देता येणार नाही. त्याचं कारण असं आहे की आर्टिकल 9 आपल्याला असं सांगतं की ड्युअल सिटिझनशिप हे आपल्या देशामध्ये आपण अमान्य केलेली आहे. एकच व्यक्ती जो दुसऱ्या देशाचा नागरिक आहे आणि तो आपल्या देशाचा सुद्धा नागरिक बनू इच्छितो अशा व्यक्तींना आपण नागरिकत्व हे देत नाही. त्यांना एकतर ते आधीचं नागरिकत्व सोडावं लागेल किंवा आपलं नागरिकत्व त्यांना सोडावं लागेल. म्हणजे जर भारताचं नागरिकत्व जर कोणाला पाहिजे असेल तर त्यांना आधीचं जे त्यांचं नागरिकत्व होतं तर ते त्यांना मात्र सोडावं लागेल, कारण भारत हा ड्युअल सिटिझनशिप देत नाही हे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आपण जे नॅचरलायझेशनद्वारे जे नागरिकत्व देतो त्याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची प्रोव्हिजन अशी आहे की जर एखादा व्यक्ती हा भारतामध्ये गेल्या 11 वर्षापासून वास्तव्यात आहे किंवा मागील 14 वर्षापैकी
कमीत कमी 12 वर्षे त्याचं वास्तव्य हे भारतामध्ये आहे. ही हॅज ऑर्डिनरीली रेसिडेंट्स फॉर द पिरियड ऑफ 11 year plus 1 year of the registration, total 12 year, then he can get the citizenship of India. आणि नॅचरलायझेशन प्रोसेसमध्ये गुड कॅरेक्टर हे सुद्धा एक महत्त्वाचं प्रोव्हिजन या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. त्याच प्रकारे त्याला जे भारतीय संविधानामध्ये 8व्या अनुसूचीमध्ये दिलेल्या ज्या काही 22 भाषा आहेत त्याच्यापैकी एखाद्या भाषेचं त्याला ज्ञान असावं हे सुद्धा एक अट आहे. आणि त्या व्यक्तीचं जे इंटेन्शन आहे ते ट्रूथफुलनेसचं असावं, म्हणजे तो भारतीय लॉ अबाईड करणार, कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय कायद्यांचा तो पालन करणार. हे सुद्धा एक महत्त्वाची प्रोव्हिजन या ठिकाणी दिलेली आहे. परंतु जे काही डिस्टिंग्विश पर्सनॅलिटीज म्हणजे जे काही ख्यातनाम व्यक्ती आहेत, ज्या मग सायन्स फील्डचे असो किंवा आर्ट, फिलॉसॉफी, लिटरेचर, पीस, ह्युमन राईट्स या इत्यादी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेले जे काही लोक आहेत त्यांना यातील काही प्रोव्हिजन संबंधीची सूटसुद्धा आपल्याला देता येईल आणि त्यांना जे आहे आपल्याला नागरिकत्व त्यांना बहाल करता येईल हे सुद्धा या सेक्शनमध्ये सांगितलेलं आहे. तसंच याच्यामध्ये भारतीय नागरिकत्व घेण्याचं एक शेवटचा प्रकार हा सेक्शन 7 मध्ये आपल्याला दिसून येतो. ते म्हणजे की सिटिझनशिप बाय दी इनकॉर्पोरेशन ऑफ अ टेरिटरी. म्हणजेच आपण एखाद्या दुसऱ्या देशाचा, दुसऱ्या राष्ट्राचा एखादा भूभाग जर आपण घेतला आणि त्या राष्ट्रामध्ये असलेले जे लोक आहेत तर ते भारताचे नागरिक कसे होणार या संदर्भातील हे सेक्शन आपल्याला सांगतं. फॉर एक्झाम्पल, जर समजा भविष्यकाळामध्ये पाकिस्तानचा काही भाग आपण एक्वायर केला, फॉर एक्झाम्पल आपण POK एक्वायर केला किंवा काही नेपाळचा काही भाग असला आपल्या ताब्यात किंवा चीनचा काही भाग असला, तर त्यांना नागरिकत्व कसं द्यायचं. किंवा आपण आधी हे पण पाहिलं की गोवा असेल किंवा पुदुचेरी असेल जे आधी भारतामध्ये नव्हते, परंतु नंतर आपण ते भाग भारतामध्ये जोडले आणि त्यांनासुद्धा आपण भारताचं नागरिक बनवलं. तर इनकॉर्पोरेशन ऑफ अ टेरिटरी या माध्यमातून सुद्धा जे आपल्याला लोकांना जे आहे सिटिझनशिप आपल्याला देता येईल. त्याचप्रमाणे लॉस ऑफ सिटिझनशिप म्हणजे नागरिकत्व कोणत्या कोणत्या मार्गाने तुमचं हिरावून घेतलं जाऊ शकतं किंवा ते टर्मिनेट केलं जाऊ शकतं, काढून घेतलं जाऊ शकतं. त्याचेसुद्धा 3 प्रकार हे आपल्याला या सिटिझनशिप ॲक्ट 1955 मध्ये दिलेले आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार म्हणजे रिनाऊन्सिएशन अंडर सेक्शन 8 ऑफ द ॲक्ट ऑफ 1955. रिनाऊन्सिएशन म्हणजे की आपण व्हॉलेंटरीली सिटिझनशिपचा आपण त्याग केलेला आहे ना. तर याला आपल्याला असं म्हणता येईल की बाय विल एखाद्या व्यक्तीने सिटिझनशिप सोडून दिली, त्याचा त्याग केला, तर याला आपण रिनाऊन्सिएशन असं संबोधतो. त्याचप्रकारे सेक्शन 9 मध्ये टर्मिनेशन ऑफ द सिटिझनशिप ही एक तरतूद याच्यामध्ये दिसून येते. म्हणजे ज्यावेळेस एखादा भारतीय नागरिक हा दुसऱ्या एखाद्या राज्याचं, हा दुसऱ्या एखाद्या राष्ट्राचं नागरिकत्व स्वीकारतो, तर त्याच वेळेपासून तो भारतीय नागरिक नसेल. म्हणजे त्याचं जे नागरिकत्व आहे ते ऑटोमॅटिक टर्मिनेट त्या ठिकाणी होऊन जाईल, ते समाप्त होऊन जाईल. डुअल सिटिझनशिप आपल्या याच्यामध्ये नाही आहे, संविधानाने ते अमान्य केलेली एक बाब आहे. आणि सेक्शन 10 ऑफ द ॲक्ट ऑफ 1955 हे आपल्याला सांगतं की डिप्रायव्हेशन ऑफ द सिटिझनशिप म्हणजे एखाद्या व्यक्तीला नागरिकत्वापासून आपण डिप्राईव्ह करतो, तर याच्यामध्ये स्टेटचा रोल असतो. जर एखाद्या व्यक्तीने काही फ्रॉड करून किंवा काही इलिगल डॉक्युमेंट्सच्या माध्यमातून नागरिकत्व त्याने घेतलेलं आहे किंवा त्याने गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अगेन्स्ट त्याने काही कोणती कृती केली किंवा तो भारतीय कायद्यांप्रती लॉयल नाही आहे, त्याची लॉयल्टी दिसत नाही आहे आपल्याला, त्याने कायद्याचा ब्रीच केला किंवा त्याला 2 वर्षापर्यंतची एखाद्या गुन्ह्यामध्ये शिक्षा झाली, अशा वेळेस एखाद्याचं जे नागरिकत्व आहे ते आपण डिप्राईव्ह करू शकतो, स्टेट ते डिप्राईव्ह करू शकते. यालाच डिप्रायव्हेशन ऑफ द सिटिझनशिप असं संबोधण्यात आलेलं आहे. तर अशा माध्यमातून त्याला नागरिकत्वापासून वंचित ठेवण्याचं काम हे शासन करतं. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा जो सिटिझनशिप ॲक्ट 1955 आहे हा अतिशय महत्त्वाचा असा ॲक्ट हा नागरिकत्व या संकल्पनेच्या संदर्भात आहे. त्याच्या संबंधीच्या ज्या महत्त्वाच्या तरतुदी होत्या त्या आपण आताच या ठिकाणी विस्तृतपणे पाहिल्या. मित्रांनो,
सिटिझनशिप ॲक्ट 1955 हा नागरिकत्व संबंधीचा अतिशय महत्त्वाचा कायदा आहे आणि यामध्ये वेळोवेळी परिस्थितीनुरूप आणि वेळेनुरूप याच्यामध्ये काही बदल करण्यात आले, त्याच्यामध्ये अमेंडमेंट करण्यात आल्या. आणि जी सर्वात शेवटची जी अमेंडमेंट आहे जी 2019मध्ये झाली आणि सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट 2019 हा भारतीय संसदेने पास केला. अतिशय कॉन्ट्रोवर्शियल असा ॲक्ट आहे. याच्यामध्ये काही तरतुदी अशा आहेत ज्याचं भारतातील बऱ्याच विद्वानांनी त्याचं क्रिटिसिझम केलं. तर आपण पुढील लेक्चरमध्ये नागरिकत्वासंबंधीची हे जे अतिशय महत्त्वाचं ॲक्ट आहे हे आपण पाहणार. अर्थातच CAA आणि त्यासोबत जे आसाममध्ये NRC झालं, तर या दोन्ही बाबी संदर्भात म्हणजे CAA NRC आणि त्यासोबत NPR म्हणजेच नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर ही सुद्धा संकल्पना आपण पुढे येणाऱ्या लेक्चरमध्ये सविस्तरपणे पाहूया. तसंच NRC आणि NPRमध्ये काय फरक असतो ते सुद्धा त्या ठिकाणी आपण पाहूया. तर मित्रांनो, आपण भेटूया पुढील लेक्चरमध्ये. नमस्कार.